नमस्कार, मी डॉक्टर दिलीप सातभाई घेऊन आलोय आपल्यासाठी विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीचे 100% स्वागतार्ह असणारे उदारीकरण. आपल्याला सर्वांना कल्पना आहेच की विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 74% वरून 100% पर्यंत वाढवण्याचे विधेयक नुकतंच लोकसभेने मंगळवारी मंजूर केलं आहे. सभागृहात सबका विमा सबकी रक्षा विधेयक 2025 झाल्यानं 2047 पर्यंत विमा संरक्षणाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवायच्या सरकारचे उद्दिष्ट अंतर्गत एक पाय पुढे टाकल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. विमा कायदा 1938, भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा 1956, विमा नियामक विकास प्राधिकरण 1999 या प्रचलित कायद्यांमध्ये या सुधारणा विधेयकातून आता मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे. तसेच एका गैर विमा कंपनीचे विमा कंपनीतील विलिनीकरण मार्ग देखील यातून मोकळा केला गेला आहे. भारताच्या थेट परकीय गुंतवणुकीच्या मर्यादा आतापर्यंत टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आल्या होत्या. 2000 मध्ये 26% पर्यंत गुंतवणूक मान्य केली होती, 2015 मध्ये 49%, तर 2021 मध्ये 74% आणि आता 2025 मध्ये 100% गुंतवणूक मान्य करण्यात आली आहे. या टप्प्याटप्प्याच्या उदारीकरणामुळे लक्षणीय परकीय गुंतवणूक भारतामध्ये आली आहे. 2024च्या अखेरीस सुमारे 82,000 कोटी आणि खाजगी क्षेत्रात मजबूत प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे लक्षात आलं आहे. तथापि भारताची सध्याची विमा व्याप्ती वाढत असली तरी ती जागतिक सरासरी आणि चीन आणि मलेशिया सारख्या तुलनीय विकसनशील अर्थव्यवस्थांपेक्षा कमी आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. 100% थेट परकीय गुंतवणुकीच्या अलीकडील निर्णयामुळे ही तफावत भरून येण्यासाठी आणि 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा हे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले भरपूर दीर्घकालीन भांडवल यातून मिळेल अशी आता अपेक्षा आहे. सध्याची भारतातील विमा क्षेत्राची वर्तमान स्थिती. भारतातील विमा व्यवसायाने गेल्या वर्षभरात चांगली प्रगती नोंदवली असून एकूण प्रीमियम मध्ये 7.7% वाढ होऊन एकंदर उलाढाल 11.2 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. तथापि या वाढीच्या पार्श्वभूमीवर देशातील एकूण विमा व्याप्ती किंचित घटून आर्थिक वर्ष 2023 मधील 4% वरून 3.8% पर्यंत कमी झाली आहे. आयुर्विमा व्याप्ती देखील 3% वरून 2.8% पर्यंत कमी झाली आहे, तर गैरविमा व्याप्ती 1% या स्तरावर स्थिर राहिली आहे. नवीन कर प्रणालीमध्ये उत्पन्नातून वायुविमाची वजावट नसणे, मर्यादित जागरूकता, आर्थिक मर्यादा, पारंपरिक अर्थपद्धतीसाठी सांस्कृतिक प्राधान्य ही भारतातील कमी विमा व्याप्तीला कारणीभूत आहे. विमा घनता म्हणजे प्रत्येक वर्षी दरवर्षी भरलेला सरासरी विमा हप्ता 2014 मधील $55 वरून $97 पर्यंत सुधारला आहे. पहिल्या हप्त्यापोटी एकूण उत्पन्न 2014-15 मधील 4.15 लाख कोटी रुपयावरून 11.93 लाख कोटी रुपयापर्यंत वाढले आहे. व्यवस्थापनाखालील मालमत्ता 24.2 लाख कोटी रुपयावरून 74.4 लाख कोटी रुपयापर्यंत वाढली आहे. जरी विमा संरक्षणाची हप्ती 2014-15 मधील 3.3% वरून 3.8% वाढली असली तरी ती पातळी जागतिक सरासरी 7% तुलनेत अजूनही कमी आहे. त्यामुळे या क्षेत्रात उल्लेखनीय विस्तार आणि वाढीची व्यापक संधी दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात देशात लोकांना विम्याचा लाभ अधिक देण्यासाठी एक परिसंस्था विकसित झाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना, जन आरोग्य योजना यासारख्या विविध सरकारी योजनांनी गरीब लोकांना विम्याच्या छत्राखाली आणले आहे, ज्याची करोना महासाथीच्या डिफिकल्ट काळामध्ये खूपही मदत झाली होती. नव्या सुधारणांमुळे अधिक विमा व्याप्ती, उत्तम नियामक देखरेख, सुलभ अनुपालन आणि अधिक थेट परकीय गुंतवणूक मिळणं हे उद्दिष्ट आहे, असे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या. ब्राझील आणि चीनच्या अनुभवावर असे दिसून येते की थेट परकीय गुंतवणुकीच्या उच्च मर्यादा, आवश्यक भांडवल, कौशल्य आणि स्पर्धा आणून दीर्घकाळात विमा व्याप्ती आणि घनता यशस्वीरित्या आपल्याला वाढवता येईल. भारताच्या 100% थेट परकीय गुंतवणुकीच्या अलीकडील निर्णयामुळे असा सकारात्मक मार्ग अवलंबता येईल अशी अपेक्षा आहे. थेट परकीय गुंतवणुकीचा निर्णय व्यवहार्य ठरेल का? भारताच्या विमा क्षेत्राने 2000 सालापासून 82,847 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आकर्षित केली आहे, ज्यामुळे वाढ झाली आहे आणि कामकाजात सुधारणा झाली आहे. परकीय गुंतवणूक धोरण बदलामुळे पुढील 5 वर्षात हे क्षेत्र 7.1% दराने वाढेल अशी सरकारची अपेक्षा आहे. 100% परदेशी गुंतवणूक भारतातील कमी विमा व्याप्तीची समस्या सोडवू शकते, जागतिक सर्वोत्तम पद्धतीचा अवलंब करण्यास गती देऊ शकते
आणि नाविन्यपूर्ण उत्पादने व सेवा सादर करू शकते असा कयास आहे. त्यामुळे दीर्घकालीन भांडवल सुनिश्चित होईल, तंत्रज्ञान सुधारेल, वितरण मजबूत होईल आणि स्पर्धात्मकता वाढेल. वाढीव परदेशी गुंतवणूक मर्यादा अशा कंपन्यांना लागू होईल ज्या गोळा केलेल्या संपूर्ण प्रीमियमची गुंतवणूक भारतातच करतील, ज्यामुळे भांडवल देशांतर्गतच राहील. नफ्यातील 50% रक्कम सामान्य रिकव्ह निधीत ठेवण्याची जुनी अट आता रद्द करण्यात आली आहे आणि संचालक मंडळाच्या रचनेवरील इतर निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहे, ज्यामुळे परदेशी कंपन्यांसाठी भारतात काम करणे आता सोपे झाले आहे. विम्याची व्याप्ती भारत, चीन, ब्राझील. विमा व्याप्ती या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत विमा हप्त्याचे परिमाण मोजले जाते. भारत एकंदर विमा प्रसार किंवा व्याप्ती भारतात 3.60%, चीन 4.3%, ब्राझील 3.2%. जीवन विमा व्याप्ती किंवा प्रसार भारत 2.8%, चीन 2.3%, ब्राझील 2.68%. गैरजीवा विमा पॉलिसी प्रसार भारत 1%, चीन 1.6% आणि ब्राझील 4.1%. विमा घनता भारत $95, चीन $430 आणि ब्राझील $78. मापदंड भारतासाठी आर्थिक वर्ष 2023-24 चा डेटा, तर इतरांसाठी तो 2019-20 चा टीप अहवाल वर्ष आणि प्रशस्त स्तोत्रानुसार डेटा पॉइंट्स मध्ये थोडा फरक पडू शकतो. खालील राष्ट्रांनी भांडवल आणि कौशल्य आकर्षित करण्यासाठी त्यांच्या विमा क्षेत्रांचे टप्प्याटप्प्याने उदारीकरण केले आहे. ब्राझील हे यशस्वी उदारीकरणाचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. त्याचा विमा क्षेत्राच्या टप्प्याटप्प्याने केलेल्या उदारीकरणामुळे त्यांच्या वाढीस आणि विस्तारास महत्वपूर्ण योगदान मिळाले आहे. सुधारणापूर्वी 1994 साली सहभागाचे प्रमाण खूपच कमी होते, जे जीडीपीच्या फक्त 0.8% होती. सुधारणानंतर व्याप्तीचे प्रमाण 2008 पर्यंत 3.2% पर्यंत लक्षणीय वाढले आणि देशाने जगभरातील काही सर्वोच्च प्रीमियम वाढीचे दर 2013 ते 2015 दरम्यान वार्षिक 10% पेक्षा जास्त गाठले. हे बाजारपेठ खुली करणे आणि व्याप्ती वाढवणे यांच्यातला थेट संबंध दिसते. चीनने आपली बाजारपेठ खुली केल्यानंतर लक्षणीय वाढ पाहिली. बाजारपेठेचा वेगाने विस्तार झाला. एकूण व्याप्ती 4% पेक्षा जास्त पोहोचली. जागतिक कंपन्यांच्या प्रवेशामुळे बाजारपेठेत विविधता आणण्यास आणि प्रीमियमचे प्रमाण वाढवण्यात मदत झाली. चीनची विमा घनता दरडोई खर्च आता भारतापेक्षा लक्षणीय रित्या जास्त आहे, जे अधिक परिपक्व बाजारपेठ दर्शवते. भारत सरकारने विमा क्षेत्रात 100% थेट गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर, रोजगार निर्मितीवर, ग्राहकांच्या संरक्षणावर आणि वित्तीय स्थैर्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. हा बदल एकीकडे विमा क्षेत्रात नवसंजीवनी ठरू शकतो, तर दुसरीकडे काही संरचनात्मक जोखमी आणि सामाजिक आव्हाने निर्माण करू शकतो. याचे फायदे: भांडवलाचा ओघ आणि तंत्रज्ञानाचा विकास. 100% एफडीआय मुळे परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात भांडवल येईल. विमा कंपन्या हे निधी वापरून आपले मौद्रिक भांडवल मजबूत करतील आणि डिजिटल दाव्यांचे विश्लेषण, ब्लॉकचेन द्वारा पारदर्शक व्यवहार आणि इन्सर्टेक प्लॅटफॉर्म सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवतील. उदाहरणार्थ, सिंगापूर आणि हाँगकाँग सारख्या वित्तीय केंद्रांनी परदेशी गुंतवणुकीच्या ओपनिंग नंतर विमा क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाला होता. दुसरा मुद्दा: स्पर्धा आणि ग्राहकाभिमुख योजना. अधिक परदेशी कंपन्यांच्या प्रवेशामुळे व्यावसायिक स्पर्धा वाढेल, ज्यामुळे ग्राहकांसाठी कमी प्रीमियम, जलद दावा निपटणारी प्रणाली आणि अधिक विविध विमा योजना उपलब्ध होतील. उदाहरणार्थ, दक्षिण कोरियात एफडीआय वाढल्यानंतर सूक्ष्म विमा आणि आरोग्य तंत्रज्ञान आधारित पॉलिसीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. तिसरा महत्वाचा फायदा: विमा व्याप्तीचा विस्तार. भारतामध्ये सध्या विमा हप्ते 3.8% पर्यंत मर्यादित आहे. परदेशी कंपन्या ग्रामीण अर्थनगरी भागात पोहोचण्यासाठी डिजिटल एजंट मॉडेल्स, मोबाईल ऍप्स आणि ई-केवायसी तंत्रज्ञान वापरू शकतात. आफ्रिकन देशांमध्ये परदेशी गुंतवणुकीनंतर विमा व्याप्ती 2.3% वरून 8% पर्यंत वाढल्याची उदाहरणे आहेत. चौथा महत्वाचा फायदा: रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकास. परदेशी गुंतवणुकीमुळे नवीन ऑफिस नेटवर्क्स, ग्राहक सेवा केंद्र आणि तंत्रज्ञान विभाग उभारले जातील. IRDAच्या संदेशानुसार विमा क्षेत्रातील विस्तारामुळे पुढील 5 वर्षात 5 ते 7 लाख नवीन रोजगार निर्माण होऊ शकतात. तसेच विदेशी भागीदार, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे स्थानिक मनुष्यबळाची गुणवत्ता देखील सुधारेल. पाचवा आणि शेवटचा फायदा: जागतिक सर्वोत्तम पद्धती आणि पारदर्शकता. जागतिक कंपन्या आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय अनुभवासह कॉर्पोरेट गव्हर्नन्स, जोखीम मूल्यमापन आणि CSR उपक्रमांमध्ये पारदर्शक कार्यपद्धती आणतील, ज्यायोगे भारतातील विमा क्षेत्र
अधिक सुदृढ आणि विश्वासार्ह बनेल। या निर्णयाचे तोटे आणि मर्यादा। पहिला मुद्दा, स्थानिक उद्योगांवरील दबाव। मोठ्या परदेशी कंपन्यांच्या वित्तीय आणि तांत्रिक ताकदीमुळे देशातील लहान स्थानिक कंपन्यांना स्पर्धा करणे अवघड जाऊ शकते। याचा परिणाम विलीनीकरण, अधिग्रहण वाढण्यात आणि काही स्थानिक ब्रँड टिकून राहण्यात अडचणी निर्माण करण्यात दिसू शकतो। दुसरा तोटा, नफ्याचा बाहेरील ओघ। परदेशी गुंतवणूकदार आपल्या नफ्यातील मोठा किंवा संपूर्ण हिस्सा देशाबाहेर पाडू शकतात। दीर्घकालीन दृष्ट्या यामुळे भारतात राहणारा निव्वळ आर्थिक लाभ घटू शकतो, विशेषतः जेव्हा स्थानिक गुंतवणूक पर्याय तुलनेने मर्यादित असतात। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, धोरणात्मक नियंत्रणात घट। 100% परदेशी गुंतवणुकीमुळे काही महत्त्वाचे निर्णय जसे की उत्पादन नियोजन, ग्राहक धोरणे, प्रीमियम दर निर्धारण परदेशी संचालक मंडळाच्या नियंत्रणात जाऊ शकतात। हे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने संवेदनशील ठरू शकते, विशेषतः सामाजिक विमा योजनांबाबत। चौथा महत्त्वाचा तोटा, स्थानिक गरजांकडे दुर्लक्ष। परदेशी कंपन्या नफा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात, परिणामी ग्रामीण कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी स्वस्त विमा योजनांची अंमलबजावणी दुर्लक्षित राहू शकते। उदाहरणार्थ, काही आफ्रिकन देशात विदेशी विमा कंपन्यांची उच्च प्रीमियम योजना सुरू केल्यामुळे गरीब वर्ग विम्यापासून वंचित राहिला। पाचवा मुद्दा, बाजारपेठेतील अस्थिरता। मोठ्या प्रमाणावर विदेशी कंपन्या आल्यास बाजारात अत्यंत स्पर्धात्मक किंमत युद्ध सुरू होऊ शकते, त्यामुळे काही भारतीय कंपन्या नफा टिकवण्यात अयशस्वी ठरू शकतात। निष्कर्ष, 100% परदेशी गुंतवणूक हा निर्णय भारतातील विमा क्षेत्रासाठी महत्त्वाची संधी तितकेच मोठे आव्हान आहे। योग्य नियमन, स्थानिक भागीदारीची अट आणि सामाजिक विमा उत्पादने विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले तर हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन स्थैर्य आणि तंत्रज्ञान विकास मिळवून देणारा ठरेल। मात्र योग्य नियंत्रण आणि स्थानिक हितसुरक्षतेशिवाय तो परकीय वर्चस्वाचे दार देखील उघडू शकतो। आपल्याला हा माझा जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।